चला स्पीडअप करायचं आहे. अजून देखील आपल्याला 4 मॅचेस खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. सुजित आणि सूरज ही जोडी असेल कोंडेरी संघासाठी. पहिला चेंडू प्रणित पार्टे, एक वेगवान खेळाडू आणि त्याच्या उंचीसाठी तो जाणला जातो. तोच प्रणित पार्टे असेल आता बॉलिंग मार्क वरती. आणि तेवढाच ताकदीचा फलंदाज सुजित. ही चेंडू आतमध्ये वळण घेतला होता, इनस्विंगचा वापर केला होता, गतीमध्ये मिश्रण देखील केलं होतं आणि फिंगर रोल केले होते. आतमध्ये येणारा चेंडू वळण घेत तेवढ्याच वेगाने आतमध्ये आला होता. काहीच प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि तत्पूर्वी झालेली ही 22शी सिंगल. सिंगलच्या रूपाने संघाचा श्री गणेश होतोय. तिसरा चेंडू या षटकामधील प्रणित यांचा. शॉर्ट पेस बदला चेंडू होता वाईड प्लस 1 बाउन्स घोषित करत असताना पंचमचे स्क्वेअर लेगचे दीपक सिंग, दोन्ही दिग्गज पंच दीपक सिंग आणि आलोक श्रीवास्तव भारत टीमला जे बिलॉंग करतात. ही शॉर्ट पेस बदल चेंडू होता, मोठा हल्ला चढवायचा होता, छोटे असतील तिकडे आणि तेवढाच चांगला झेल घेतील आणि या झेलच्या स्वरूपामध्ये विकेट डाऊन होत असताना आदित्य होते तिकडे, माफ करा. चला विनंती करेन जगन्नाना पाटील, एक नामचीन असा व्यक्तिमत्व आणि तेवढंच दानशूर असं व्यक्तिमत्व देखील आहे. त्यांना विनंती करेन की यायचं आणि स्टेजवरती स्थानापन्न व्हायचं. जगन्नाना पाटील क्रीडा क्षेत्रातील एक मोठं नाव आणि व्यवसाय क्षेत्रातील एक मोठं नाव. तसंच जगन्नाना पाटील मांडा संघ नेहमीच त्यांच्या श्री गणेश मांडा संघ नेहमीच त्यांच्या नावाने ओळखला जातो आणि खेळला देखील जातो. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये TDPL मध्ये देखील त्यांचा संघ आत्ताच या झालेल्या TDPL मध्ये विनर संघ होता. विनंती करेन जगन्नाना पाटील यांना की यायचं आणि स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. आयोजकांकडून तुमचं खूप खूप आभार. पहिल्या पहिल्या षटकामध्ये अवघे 2 धावा खर्च केले आहेत त्या प्रणित पार्टे यांनी. तसंच आता दुसरा गोलंदाज निमेश कालच्या दिवसामध्ये इम्प्रेस केला होता निमेशने त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर आणि गोलंदाजीच्या जोरावर देखील. काल एक मेडन षटक देखील हाताळला होता आणि तसेच तेवढीच चांगली फलंदाजी केली होती निमेशने. 4 चेंडूवरती 4 लागोपाठचे षटकार लगवले होते. तोच निमेश असेल आता गोलंदाजी मार्क वरती. वेग आहे, लेदर बॉलचा क्रिकेटचा एक्सपिरियन्स देखील आहे निमेशकडे. शॉर्ट पेस मध्ये चेंडू होता, काहीच पट्ट्यात येत नाही. आदित्य असतील तिकडे, आत्ताच एक खूपच चांगली झेल घेतली होती, तोच आदित्य आहे तिथे. आणि पहिल्याच बॉलवरती वाईड आला होता, 1 धाव ती जोडली गेली होती. त्याच्यानंतर या चेंडूवरती 2 धावा म्हणजे संघाची धावसंख्या झाली होती 5 धावा. पहिल्या एक चेंडू मध्ये 3 धावा खर्च केल्या आतापर्यंत निमेशने. फुलटॉस चेंडू बघायची कॅचची संधी आहे का षटकार आहे आणि जाईल तो षटकार. मिड विकेटच्या डोक्यावरून मारलाय, प्रणित पार्टे होते तिकडे, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर जाईल चेंडू आणि जाईल तो षटकार. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉसचा खरपोच समाचार घेत असताना
निमेश निमेशवरती आता हल्ला चढवत असताना सुजित आपल्या नावाचा ब्रँड दाखवत असताना कोंडिरी संघासाठी नेहमीच हा खेळाडू चांगला करतो. मागचा सीझन मागचा हंगाम गाजवलं होतं या सुजितने. तोच सुजित असेल आता. एक षटकार लगवलाय अजून देखील 4 चेंडू बाकी आहेत त्या षटकामधील. हा चेंडू परत एकदा मारायचा होता उंच फटका पण बॉल काही जज होत नाही आणि उसे घेत असताना हा चेंडू आणि आलेला हा डॉट बॉल. अकरा धावा झाल्यात आतापर्यंत. झालेल्या या 2 धावा. संघाची धाव संख्या वाढत असताना 13 धावेंवरती. निमेश एक षटकार जरूर खाल्लाय त्यानंतर कमबॅक करत असताना फुलटॉस चेंडू होता मारायचा होता त्याला जाईल फाईन लेगच्या दिशेने. बघायचा किती धावा भेटतील. पाण्यात बॉल थांबलेला आहे आणि झालेले या 3 धावा आतापर्यंत झालेले आहेत आणि 3 वरती समाधान मानावं लागेल. सोळावरती धावसंख्या जाऊन पोहोचली ती कोंडेरी या संघाची. हा ही चेंडू आदित्य असतील तिथे एक झेल चांगला घेतलेला आहे. हा झेल पण घेतील की काय पोहोचले होते तिथपर्यंत. चांगलं अंतर गाठलं होतं त्यांनी पण बॉल काहीसा गॅदर करू शकले नाही आणि आलेले ही 2 धावाचे मदतीने जाऊन धावसंख्या पोहोचली 18 धावा. निमेश काहीच महागडं षटक ठरत असताना 16 धावा खर्च केले आहेत. जिथे प्रणित पार्टीने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केले होते तिथेच निमेश 16 धावा खर्च करत असताना आता नवीन गोलंदाज पॉवर प्ले स्पेशलिस्ट ज्याला म्हटलं जातं वेग आणि स्विंग ज्याच्याकडे बोललं जातं तोच बुवांच्या हिशोबाने भूपेश आम्हाला सांगतायत की फाटक एक्सप्रेस ज्यांना म्हटलं जातं तोच प्रसाद उर्फ बारक्या शिरोशी असतील आता बॉलिंग मार्क वरती. शॉर्ट पिच बघूया चेंडू होता टोलवलंय त्याला जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच चेंडू वरती मोठा हल्ला चढवत असताना सुजित प्रसाद शिरोशी वरती. प्रसाद शिरोशी एक वेगवान गोलंदाज आहे पण त्याच्यावरती एक मोठा हल्ला चढवत असताना सुजित. या गोलंदाजाच्या नावाने या संघाची ओळख आहे. तोच गोलंदाजावरती हल्ला चढवत असताना अजून एक अजून एक चेंडू दिशाहीन चेंडू होता
हाही चेंडू स्क्वेअर मारा असेल, बघायचे किती धावा भेटतील. सुजितला स्ट्राईक पाहिजे पण स्ट्राईक काय भेटत नाहीये. वाईडच्या मदतीने एक धाव आणि 2200 रुपयाने एक धाव. संघाची धाव संख्या वाढली आहे 32 धावा. जिथे प्रणित पार्टीने 2 धावा दिले होते आणि निमेशने 16 धावांचा षटक फेकला होता. तिथेच प्रसाद यांनी 2 चेंडू मध्ये आतापर्यंत 14 धावा खर्च केले आहेत. आता सुजित असतील तिकडे स्ट्राईक वरती. हाही चेंडू काहीच वाईडच होता पण बॅट्समनने मारला होता मोठा फटका, पण बघायचं नाही, सिंगलच भेटणार. सिंगल झाली पण जमेची बाजू अशी आहे की सुजित असेल आता स्ट्राईक वरती. बघायचंय सुजित त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले आहेत मोठे. तो ह्या चेंडूवरती काय करेल. 3 चेंडूवरती आतापर्यंत 15 धावा खर्च केले आहेत प्रसादने. 3 चेंडू अजूनही बाकी असतील. 3 चेंडू बाकी आहेत पण या चेंडूवरती संधी असेल. बघायचं संधी नसणार आहे. जाईल तर डोक्यावरून बॉल. निमेश येतील तिकडे फिल्डर. निमेशच्या आवाक्याच्या बाहेर जाताना हा लॉंग लेग लॉंग ऑनच्या दिशेने षटकार. बारक्या उर्फ प्रसाद याच्यावरती मोठा हल्ला चढवलेला. आतापर्यंत 3 षटकार ज्याने खाल्लेले आहेत आणि हा पण जाईल तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4था षटकार आतापर्यंत मारलेला आहे सुजित यांनी आणि सुजितनेच याच ओव्हर मध्ये 4 षटकार खाल्लेले आहेत. करत आहे सुजित. वाईड चेंडू असेल. वाईड घोषित केलाय मेन पंचाने आलोक श्रीवास्तव. त्याचबरोबर स्क्वेअर लेगचे पंच दीपक जे सिंग असतील. अजून देखील एक शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 46 धावेवरती. हा एक षटकार अजून एक 5 षटकार लगावलेले आहेत. 52 धावा आतापर्यंत लगावलेले आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 52 धावा म्हणजे या षटकामध्ये अवघे 34 धावा खर्च केलेल्या आहेत प्रसाद शिरोशे यांनी. त्यांनी स्वतःचा कालचा रेकॉर्डच मोडलेला आहे. चौतीस धाव्यांचा एक भला मोठा महागडं षटक प्रसाद शिरोशे यांच्याकडून येत असताना सुजित यांनी 5 मोठे हल्ले लगावले. त्यांच्यावरती 5 मोठे षटकार लगावले आहेत. आता बघायचं या संघाचे कर्णधार कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट राज भोईर येथील गोलंदाजी मार्क वरती आणि त्यांना फेस करत सहा चेंडू बाकी असेल अजून देखील. बघायचे किती धावा बनवतील. 52 52 धावा आतापर्यंत 18 बॉल मध्ये खर्च केलेले आहेत. म्हणजे 2 षटकामध्येच 50 धावा मारलेल्या आहेत कोंडेरी या संघाने. कारण की प्रणित पार्टीने अवघ्या 2 धावांचे षटक हाताळलं होतं. आता राज भोईर बघायचंय किती धावा खर्च करतील. वाईड चेंडू होता. स्ट्राईक घ्यायची होती सुजितला आणि सहजरित्याने स्ट्राईक घेत असताना सुजित पहिल्या चेंडूवरती वाईड वरती एक 22 धाव आलेली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ते 54 धावा. काय घडून गेलं या सामन्यामध्ये. अवघे 2 धावांच्या षटक नंतर 12 चेंडू मध्येच 52 धावा खर्च केले आहेत. सुजित परत एकदा मारायचा होता मोठा फटका. राज यांनी जखडून ठेवलंय. चांगला चेंडू हाताळलाय. पाऊस देखील रिमझिम आता बरसायला लागलाय. आजच्या दिवसामध्ये पाऊस चांगला पडत होता.
वाटेल अजूनही सुजित असेल स्ट्राईक वरती. बघायचंय किती धावा बनवतील शेवटच्या चेंडूवरती. कॅचची संधी असेल पण आतमध्येच थांबेल चेंडू. 2 धावा बनवलेल्या आहेत आतापर्यंत. 64 झालेले आहेत. 65 धाव्यांचं लक्ष असेल वरप संघाकडे. 24 चेंडू मध्ये 65 धावा बनवायचे असतील. पावसाचं वातावरण वाढलंय. सुजितने एक हाती किल्ला लढवताना 54 धावा बनवलेल्या आहेत. सुजित एकदा बॅट वरती करायचे.
हॅलो हॅलो. बघ. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. सुजी इथं बघ. ही पण इथे जॉईन केलं बघ. ना इकडचा जॉईन खुलले बघ. हा बघ इथं सुजी येते बघ. येऊ खुलला इथं बघ. काय खुलले? तो जॉईन खुलला नाही तो. नीट दाब त्याला. रियाज. ये हॅलो. ए क्या हुआ? कॉल क्यों कर रहे इधर किधर?
चला विनंती करीन याच्या नंतर सोरगाव वर्सेस मोरिवली. विनंती करीन की इनिंग ब्रेक मध्ये टॉस करायचंय. अजूनही ताकदीची लढत चालू आहे. कोंडेरी विपक्ष मार, कोंडेरी विपक्ष वरप. पहिल्या षटकामध्ये तेजसने कमबॅक करून दिले कोंडरीला, पण अजून देखील हा जो संघ आहे प्रणित पार्टे असतील, एक जमेची बाजू असेल प्रणित पार्टे आणि गौरव असतील. काहीसा अजून सामना संपलेला नाहीये आतापर्यंत. झालं रे. या षटकाराच्या रूपाने जरा धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 धावा. पहिल्या षटकामध्ये अवघे तेजसने 1 धाव खर्च केली होती. त्यानंतर सुजित वरती हल्ला चढवत असताना 15 धावा. काहीसा रिवाइंड होत असताना, कारण की तुम्ही अगर बघितलं असेल वरपच्या इनिंग मध्ये पण प्रणित पार्टीने अवघ्या 2 धावांचं षटक टाकलं होतं. त्यानंतर निमेशवर आलेले 16 धावा आणि नंतर प्रसादवर आलेले 34. बारा चेंडू आणि 42 धावेची गरज असेल प्रणित पार्टे यांच्या हातात. हा सामना बघायचा आहे काय करतील. आपल्या संघासाठी तन्मय येतील आता. फिन गोलंदाज समोरच्या दिशेने फटका मारलाय, जमिनीच्या दिशेने जाईल, वेगवान चेंडू असेल, जाईल तो चौकारासाठी बाउंड्री लाईनच्या बाहेर. एकदम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारला होता फटका. फिल्डरच्या आवाक्याच्या बाहेर वेग होता या चेंडूवरती फटक्यामध्ये आणि जाईल तो चौकारासाठी. चला यायचं सोरगाव आणि मोरिवली दोन्ही संघाचे कर्णधार याच्यात नाणेफेक करून घ्यायचे. आणि आता मात्र 11 चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे वरप संघाला. यावेळेस चेंडू ओव्हरपिच होता, ओव्हरपिच चेंडू पाहूया. हो सूर्य क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते, सूरज झेल टिपला आणि गौरवला डगआउटच्या आश्रयाला यायला लागणार आहे. दहा चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे. सामना अद्याप बॅलन्स स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रंग वगैरे बदलणारा क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हा चेंडू पंचांचा इशारा, वाईट चेंडू. सबमरीन डिलिव्हरी जरूर होती, परंतु जसा चेंडू पडला अवे फ्रॉम द बॉडी ऑफ स्टिकच्या बाहेर, पंचांचा इशारा, वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. यावेळेस देखील पंचांचा इशारा, हा देखील चेंडू वाईड. सतीश नक्की करतोय तरी काय. धावसंख्या 29 झालेली आहे. अजूनही 37 धावांचं टार्गेट असणार आहे ते म्हणजे वरप या संघासाठी. 36 धावा हव्यात, 65 धावांचं टार्गेट आहे. हा चेंडू पुन्हा एकदा फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. पदल आदित्य कमी पाहायला मिळतोय. आता मात्र आदित्य
आता मात्र मूर्ती लहान पण कीर्ती महान. आदित्य ज्याने सुरेख झेल टिपला होता. आठ चेंडू आणि 35 धावाची गरज असताना पाहूया प्रणित काय करतोय आपल्या संघासाठी. गोलंदाज सतीश चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. प्रणित टू सतीश. दोन चेंडूवर पाहूया किती धावा जमवण्यात यश मिळते प्रणितला. हा चेंडू खोलात टाकला होता. ब्लॉक होलचा मारा. सतीश देखील कच्च्या गुरुचा चेला नाही सांगत असताना सुरेख क्षेत्ररक्षण झालेले आहे. विश्वास घेणे बॅकअपला येतात. बॅकअप सुरेख आहे परंतु गॅदरिंग सुरेख पाहायला मिळते आपल्याला. काही जणांची धडधडती तोप म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं विश्वास घेणे. सुरेख समालोचन आपण त्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठ्या टुर्नामेंट मध्ये पाहिलेलं आहेत. हाफ ट्रॅकर होता. फ्लॅटेड स्ट्रोक. नशीब देखील साथ देते कोंढेरी संघाला. नशीब बलवत्तर आहे. जो चेंडू चौकारासाठी जायला हवा होता सरळ चेंडू चिखलात पडला आणि क्षेत्ररक्षकाने तिथे सुरेख प्रकारे फील्ड केलेला आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने धावफलक झालेलं. 32 धावांची अजूनही गरज असणार आहे ते म्हणजे वरफ संघाला. 6 चेंडू आणि 32 धावा. श्री गजानन डेव्हलपर्सचे सर्व आणि क्रिकेटवर असणारं आपलं अमूल्य प्रेम व्यक्त करण्यासाठी जगन नाना पाटील यांच्या माध्यमातून खूप संघांना देखील पुरस्कृत केले जातात. त्याचप्रकारे कोंढेरी संघ हा संघ देखील जगन नाना पाटील यांनी पुरस्कृत केलेला आहे. जगन नाना पाटील कुठे असतील यायचं आपण समालोचन कक्षामध्ये स्थान आपण नवायचंय. जगन नाना पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी यायचे समालोचन कक्षामध्ये. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातोय तो म्हणजेच निर्धाव. याचं म्हणजे टेंबे सर इन ऍक्शन मध्ये त्यांना देखील आपण पाहणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्यामध्ये महाराष्ट्र विपक्ष बनेली असा होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहत आहे. यानंतर होणारा सामना सोड विपक्ष मोरिवली. ओव्हर पिच हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. एकदा पूर्ण. दुसरी धाव देखील सुरेखरित्या पूर्ण केलेली आहे. परंतु आता 1 आणि 2 या धावेने काहीच फरक पडणार नाहीये. जर सामना जवळ जाऊन आपल्याला पाहायचा असेल तर षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला लागेल. एका दोरी तिरी न काही होणार नाहीये. ओव्हर पिच चेंडू होता. यावेळेस देखील वेस्टर्न स्ट्रोक नो मॅन लँड्स मध्ये जाऊन चेंडू पडतोय. स्वतः गोलंदाज चेंडू फील्ड करतील. आता मात्र प्रणित याने देखील सामना सोडल्याचं आपल्याला दिसतंय. चला राजबोर विनंती करतो सोर आणि मोरिवली या संघांमध्ये नाणेफेक करून घ्यायचे. नाणेफेक झालेले. सोर संघाने नाणेफेक जिंकलेले आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारलेले. सामना प्रत्येकी 3 षटकांचा असेल याची नोंद घ्यायची. हा चेंडू
वाईट चेंडू अतिरिक्त धाव. आदित्य याने जर येणाऱ्या कालावधीत एकाच दुसरा षटकार ठोकला तर बारख्या उर्फ प्रसाद सुरेश यांच्याकडून त्यांना तब्बल 200 रुपयाचा पारितोषिक देण्यात येईल. एखादा षटकार तरी आदित्यने लगावला तरी पण 200 रुपयांचा मानकरी होऊ शकतो आदित्य. वाईट चेंडू मला वाटतं लेफ्ट हँडेड फलंदाजाला गोलंदाजी करताना हा गोलंदाज थोडासा धडपडतोय. लाईन गवसत नाहीये, सूर मिळत नाही त्या फलंदाजाला आणि गोलंदाजही त्याला अनुषंगाने गोलंदाजी करताना. आता मात्र साईड चेंज केलेली आहे. हा चेंडू सुरेख होता. प्रयत्न तर करतोय आदित्य. बघा सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. फुलटा चेंडू, कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाही आणि मला वाटतं या इनिंग मध्ये शेवटचा चेंडू आहे. जो संघ हारेल त्या संघाचा या स्पर्धेतून प्रवास संपलेला असेल याची नोंद घ्यायची. फुलटा चेंडू. वेल डन कोंडेरी टीम, चांगल्या प्रकारचा खेळ दाखवलात. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाचे कौतुक. चला वरचे जे खेळाडू असतील त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा. स्वयंसेवक असतील बाबल्या, रोहन तरे, रतन देखील असतील, जिज्ञेश, आदित्य, छोट्या कुठे असतील जरा मैदानाचा ताबा घ्या प्लीज. बघा क्रिकेट आहे, रंग बदलणारा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये थोडेसे अतिरिक्त धावा खर्च झाल्या होत्या ते म्हणजे गोलंदाज तिसरं षटक हाताळलेलं. चला राजवीर सामना चालू करायचा प्लीज आणि सामना 3 षटकांचा असेल याची नोंद